ते देवाला फक्त आता एवढंच म्हणणं आहे की कोणते काही अपघात व्हायचा असेल तर चौघांवर होऊ दे, नाहीतर एखाद्याला पण नको. एक तर पप्पाकडून कोणतीही गोष्ट, साडी खूप मोठी गोष्ट झाली, पण छोटीतली छोटी गोष्ट मिळाली ना, खरंच अंदरून खूप वेगळीच खुशी होते. इकडे आम्ही आलेलो आहोत ते डीमार्टमध्ये आणि ही आहे आमची डीमार्टची शॉपिंग. आणि डीमार्टमधून आल्यानंतर जी आईस्क्रीम घेतली होती ती पूर्ण आईस्क्रीमचं झालेलं आहे ते पाणी. इकडे आम्ही केलेला आहे तो कच्चा चिवडा. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इकडे मी आलेली आहे प्रतीककडे आणि इकडे पुटिंग करणं चालू आहे किचन आणि बेडरूममध्ये. तर आम्हाला थोडं जायचं आहे आता डीमार्टमध्ये, कारण म्हणजे उन्हाळ्याचं खूप काही म्हणजे अशा वस्तू असतात की ते आपलं घेणं जरुरी असतात. आणि प्रगतीला पण किराणा घ्यायचा होता म्हणून आम्ही इकडे डीमार्टमध्ये आलेलो आहोत. सोबत आहे ओवी आणि ओवीला हे पेन्सिल इरेझरचं सेक्शन दिसल्यामुळे ती धावत इकडे आली आणि मी बघते तर तिच्या हातात इरेझर होते आणि हे खरंच खूप छान फ्रुट्सचे इरेझर होते. आणि ते ठेवून आम्ही इकडे निघालेलो आहोत ते पापड मसाला घ्यायसाठी. तर इकडे सोबत पप्पाजी होते आणि पप्पाजी बोलले की तुझी चप्पल खरंच खूप खराब झाली आहे आणि तू घे शूज घे, सँडल घे, काही घे माझ्याकडून. असं म्हटल्यानंतर मला खरंच खूप खुश झाली मी आणि आपल्या शूजच्या सेक्शनवर तुटून पडली. पण जे शूज मला आवडत होते ते मला होत नव्हते आणि जे शूज मला आवडत नव्हते ते मला खूप मोठे होत होते किंवा बरोबर होत होते. तर इकडे आम्ही आता मला एकही असं शूज झालेला नाही आहे, म्हणजे पायामध्ये फिट झालेला नाही आणि म्हणून मी इकडे एकही शूज न घेता आम्ही पडलो ते डीमार्टच्या बाहेर. आणि डीमार्टच्या बाहेर पडताना जे करतात ना, तर तिथे हे आपले भांडे होते आणि हे खरंच पूर्ण स्टीलचे नव्हते किंवा पितळचे नव्हते, माहिती नाही कशाचे आहे, पण खरंच खूप छान होते. पाहतो आणि इकडे बसलेला आहे दानिश लाईटला. से हाय. आम्ही तुझ्यासाठी खूप सगळं खाऊ आणलेला. इकडे दानिश रुसलेला आहे कारण तर त्याची जी आईस्क्रीम होती आपली पूर्ण चॉकलेटी, तर ती पूर्ण पिघळली होती. आता त्याला तरी कोण काय करणार. आणि इकडे आम्ही जे येताना पप्पाजींनी मुरमुरे घेतले होते. जुन्या माणसाचं असतात ना, कोणते काही खरेदी केली तर अरे मुरमुरे नाही घेतली बाजारातून, म्हणजे आपली खरेदीच नाही झाली. तर इकडे आम्ही आता करत आहे चिवडा आणि येताना फिंगर पण आम्ही घेऊन आलो होतो. तर इकडे आता आम्ही चिवडा खाते आणि आम्ही घरी जाते. इकडे दानिश जेवण घेत आहे आणि इथे दानिशच्या डोक्यावर पडलं. आता काय पडलं दानिश? काय पडलं तुझ्या डोक्यावर? हे पडलं. हे काय आहे? वरचं आहे ते स्लॅब आमचा कच्चा होत आहे की झाला की आधीच होता, काही तसं माहिती नाही. पण वरून ते डब्यावर पडलं आणि डब्यावरून ते म्हणजे असं डब्याच्या काठावर पडलं असेल तेव्हाच ते खाली पडलं आणि दानीच्या डोक्यावर पडलं. आणि आम्ही स्वयंपाकाचं सगळं तिकडे ठेवतं खाली, कारण इकडे जर असलं एकदा माझं तसंच काय झालं. इथे मी कढी ठेवली आणि कढी गरम होती म्हणून मी झाकून ठेवली नाही, कारण याच्या आधी माहिती होतं मला की म्हणजे वरून सगळं ते खाली पडते म्हणून. तर कढीमध्ये ते पडलं आणि खालची जी कढी होती त्यामध्ये ते मला हे सगळं असं दिसलं. मग स्वयंपाक झाला की मी एक तर पूर्ण गंज तिकडे ठेवते, नाही तर इकडे मी रॅकच्या खाली ठेवते. दानिश, काल पडलेले गोटे कुठे होते? कुठे ठेवले? फेकले का? जाऊ दे.
हे इथे आहेत का? हे आहेत ते गोटे जे की ते पडले इथून पडले आहे ते, आणि एवढ्या मोठ्या याच्यातून. आणि राव इथे झोपतात, इकडे गादी टाकून खाली, आणि याच्याच डोक्यावर हे पडलेलं आहे. तर रावांच्याच तोंडावर म्हटलं तरी चालेल. तर हे असे एवढे मोठे पडल्यावर सुद्धा नंतर मग भीती वाटते की समोर जास्ती पडायची भीती वाटते. ते देवाला फक्त आता एवढंच म्हणणं आहे की कोणते काही अपघात व्हायचा असेल तर चौघांवर होऊ दे, नाहीतर एखाद्याला पण नको. तर आम्ही डिमार्टमधून आल्यानंतर स्वयंपाक सगळ्या गोष्टी पहिले आधी करावं लागल्या. आणि कारण चक्की राहते म्हणून जे आपलं रुटीन कुठे पण गेलो आपण त्याच्यानंतर रुटीनवर आल्यानंतर जे आपले काम आहे ते आधी पूर्ण करावंच लागते. आणि त्यानंतर म्हटलं आपलं ते शॉपिंग राहिली ते दाखवायची राहिली आहे. आणि डिमार्टमधून हे घेतली आहे मी ओढणी आणि दुपट्टा, काही म्हणा तुम्ही आता. आणि हा पडला आहे मला 99 मध्ये पडलेला आहे. आणि ही आहे गोल्डन कलर, आणि एक ही आहे व्हाईट कलर. खूप छान असा शुभ्र पांढरा कलर आहे. आणि ही मी डिमार्टमध्ये बघितली मी ब्लॅक आणि व्हाईट, पण नाही मिळाली. आणि जे की मी ब्लॅक आता घेतलेली आहे ही ब्लॅक आणि ही व्हाईट कलर मी आमच्या म्हणजे बाजारातून बाहेरून घेतली आहे, डिमार्टमधून घेतली नाही आहे. आणि याच्यावर खूप छान अशी लेस पण आहे, मला दिसत असेल थोडं झिंक टाईपमधून आहे. तर ही ब्लॅक ओढणीची दाखवत आहे, कारण व्हाईट ओढणीची आहे तर तेवढी ते दिसणार नाही. पण या पद्धतीमध्ये आहे ना, कापड खरंच खूप सॉफ्ट आहे. आणि ही पण हाच कापड होता. अशा मी ह्या 3 ओढण्या घेतलेल्या आहे 300 मध्ये. हे ओवीसाठी घेतलेले आहे टॉप, एक स्काय ब्लू कलरचा आहे आणि एक पिंक कलरचा. तर हे टॉप घेतलेला आहे ओवीसाठी. आणि मला खूप महत्त्वाचा होता तो म्हणजे स्कार्फ. आणि या स्कार्फचा कलर बघा, छान कलर आहे पाहता क्षणी मला. आणि माझा फेवरेट कलर हा आहे स्काय ब्लू कलर. खरंच म्हणजे पिंक स्काय ब्लू कलर असे आपल्याला एक ग्लो देतो की म्हणजे काही न करता खूप छान असा एकदम फ्रेशनेसपणा दिसेल. तर या पद्धतीमध्ये आम्ही कपडे घेते ना, तर त्याच पद्धतीमध्ये कपडे घेते. जसे की तुम्ही आता बघू शकता ओवीचे कपडे पण स्काय ब्लू आणि पिंक कलर. स्कार्फ पण आपला स्काय ब्लू कलरच आहे. पण मला सगळ्यात जास्त स्कार्फ म्हणाल ना तर व्हाईट कलरच खूप आवडते. आणि उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही व्हाईट कलरच आपण घेतला पाहिजे, जे की ब्लॅक कलर जास्त ऊन आपल्याला जास्त आकर्षित होते. तर म्हणून मी व्हाईट कलरचा आपण उन्हाळ्यामध्ये वापरले पाहिजे. इकडे घेतलेला आहे मी तो हा शूज घेतलेला आहे. आणि खूप दिवसापासून इच्छा होती शूज घ्यायची, तर पण नाही घेणं झालं. आणि माझ्याकडे ते सँडल आहे रेग्युलर वाली, तर ते खूप खराब झाली. तर एकदा पप्पाजी मला बोलले आणि मला हे खूप म्हणजे असं सांगायला खूप खुशी होत आहे की पप्पाजी मला बोलले होते की काय कशी सँडल आहे, की कशी स्लीपर आहे ती, म्हणजे तुला चालतं तरी येते का त्या स्लीपरनी, तर चल मी तुला घेऊन देते. आजी म्हटलं मला स्लीपर नाही पण मला शूज घ्यायचे आहे. तर पप्पाजी बोलले की मी घेऊन देते, तुला पैसे नाही देत काहून, कारण मला माहिती आहे तू घेशील नाही आणि ते पैसे तू दुसऱ्या खरंच नाही टाकशील, म्हणून चल दुकानात जेवढ्याची होईल तेवढ्याची मी घेऊन देते. तर मी हा पप्पाजीकडून घेतलेला आहे तो शूज, आणि खरंच खूप छान येते. आणि हे जे आहेत ना तर यांनी खूप छान लुक येत आहे. आणि कलर पण छान आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, कारण तुम्ही आधी वापरलेलं असेल. पण मला खुशी होत आहे कारण ऑब्व्हियसली मी फर्स्ट टाइम वापरत आहे म्हणून. आणि आपण कोणत्याही गोष्टी असो जेव्हा फर्स्ट टाइम वापरतो ना तर त्याचा एक एक्सपिरियन्स अलगच राहते. आणि तेही लग्न झाल्यानंतर पप्पांकडून आई तर आपल्याला कधी काही देत राहते. एक तर पप्पाकडून कोणतीही गोष्ट, साडी खूप मोठी गोष्ट झाली पण छोटीतली छोटी गोष्ट मिळाली ना, खरंच अंदरून खूप वेगळीच खुशी होते. आणि हे घेतलेली आहे स्लीपर. तर साध्या सिंपलमधून मला स्लीपर हवी होती रोज डेलीसाठी जाण्या करायसाठी. ही स्लीपर घेतली मी आणि खूप छान आहे सिंपलमध्ये. कलर पण खूप छान आहे, डार्कमध्ये नाही आहे. आणि मला तर खूप आवडली, एकदम सीधी साधी आणि म्हणजे अशी बजबज नाही काही नाही, पण डेली यूजसाठी ठीक आहे. तुम्ही म्हणाल की काय जोड्या चपले दाखवून राहिली, तुम्हाला असं आश्चर्य वाटेल. तर मी हे 6 वर्ष झाले की चप्पल घेतली नाही आहे. आणि ही 6 वर्षांनी खरेदी आहे माझी चप्पलची, म्हणून मी
सांगत आहे तुम्हाला. आणि स्कार्फ म्हणाल तर ओवी झाली होती, तर ओवीच्या जन्माच्या वेळेस मी तो स्कार्फ घेतलेला होता, म्हणून मला माहिती आहे चांगलंच की तो स्कार्फ 5 वर्ष झाले त्या स्कार्फला आणि तो यूज करत आहे. तो आता म्हणजे जास्तच खराब झालेला आहे, तर डेली यूजसाठी ठीक आहे, पण कुठे जाण्यासाठी मला थोडा पाहिजेच होता, म्हणून हा स्कार्फ घेतलाय मी. आणि मला माहिती आहे तो स्कार्फ 5 वर्ष मी चालवलेला आहे. आणि ही आहे पर्स, ही आहे ओवीची पर्स आणि डीमार्टमधून घेतली ही पण. ओवीला भरपूर आवडली. आणि हे याला काय म्हणते, पॉपलेट म्हणते, काहीतरी पॉपेट म्हणतात याला. आणि आम्ही शेगावले गेलो होतो, तर तिने हे पॉपेटचा तो खेळ पण घेतलेला होता. आणि आता ही पर्स घेतली ती, आणि खरंच खूप छान आहे, फुगीर आहे आणि खूप काही असं यामध्ये मावू शकते, एकदम एवढी मोठी आहे. आणि तर ही ओवीची हँडबॅग छान आहे. याच्या आधी पण तिला डीमार्टमधून तिच्या पप्पाने आणली होती, आणि ही आता एक मी घेऊन दिली. आणि तिला कोणते काही आता जर कोणी विचारलं कोणी घेऊन दिली तर ती पप्पाच म्हणते, कारण तिला माहित आहे जरी मम्मी घेऊन देते पण पप्पाचेच पैसे असते. आणि हे मुलांसाठी काही स्नॅक्स आणलं. तुम्हाला माझी खरेदी थोडी बहुत तरी आवडली असेल किंवा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि 1-2 असे कमेंट आले आहे की खरंच मनापासून खूप छान वाटलं मला, तर त्या कमेंटवर सुद्धा बोलायचं आहे मला. पण जेव्हा राहतील तेव्हा मला त्या शब्दामध्ये बोलण्याची थोडं कम्फर्टेबल वाटेल. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि जेव्हा सबस्क्राईब केल्यानंतर घंटीची खाली बेल आयकन येते, ते बेल आयकन प्रेस केल्यानंतर ऑलवर क्लिक करा, म्हणजे जे पण व्हिडिओ मी अपलोड करतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला आणि तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी येईल. तर थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.